तुम्हाला कधी असं वाटलंय का, की तुमच्यात 2 माणसं राहतात. एक जो तुम्हाला खूप स्वप्न दाखवतो आणि दुसरा जो नेमक्या वेळी तुम्हाला मागे खेचतो. आपण जगाशी लढायला तयार असतो, पण आपल्याच मनातल्या त्या आवाजाचं काय? तो आवाज जो सतत आपल्याला सांगत असतो, की तू पुरेसा चांगला नाहीयेस किंवा तू पुरेशी चांगली नाहीयेस. तुझ्याकडून ही चूक कशी झाली? किंवा तुझं नशीबच खराब आहे. आपण इतरांना किती सहज माफ करतो ना? मग स्वतःच्या बाबतीत आपण इतके कठोर का होतो? खरं तर आपण कोणत्यातरी तिसऱ्या व्यक्तीकडून मदतीची अपेक्षा करत असतो. पण जोपर्यंत आपण स्वतःचा हात धरत नाही, तोपर्यंत ही सृष्टी, हे ब्रह्मांड, हे जग सुद्धा तुम्हाला साथ देऊ शकत नाही. नेमका हाच धागा पकडून भगवद्गीतेत भगवंत श्रीकृष्णांनी एक खूप खोलवरचा विचार मांडलाय, जो आपल्या रोजच्या संघर्षाचं मूळ सांगतो. ते म्हणतात, या जगात तुम्हाला उंचावणारा आणि तुम्हाला खाली पाडणारा दुसरा कोणीही नसून ते फक्त तुम्ही स्वतः आहात. तुमचे विचारच तुमचे सर्वात जवळचे मित्र बनू शकतात किंवा तेच तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरू शकतात. ही निवड पूर्णपणे तुमच्या हातात आहे. हा विचार जेव्हा आपण आजच्या धावपळीच्या आयुष्यात लावून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की आपण आपल्या स्वप्नांच्या मागे धावताना स्वतःलाच कुठेतरी हरवून बसलो आहोत. बऱ्याचदा आपण नवीन गोष्टी करायला घाबरतो, कारण आपल्या मनाला तो शत्रू आपल्या जुन्या अपयशाची आठवण करून देत असतो. पण ज्या क्षणी तुम्ही ठरवता की काहीही झालं तरी मी स्वतःची साथ सोडणार नाही, त्या क्षणापासून तुमचं मन तुमचं सहकारी बनायला सुरुवात करतं. मग एखादं अवघड काम असो किंवा एखादा मोठा निर्णय, तुम्हाला आतून एक प्रकारचं बळ जाणवू लागतं. हे बळ बाहेरून येत नाही, तर ते तुमच्या मनातल्या त्या मैत्रीतून निर्माण होतं. आणि हीच मैत्री आपल्या नात्यामध्ये खूप महत्वाची असते. आपण नेहमी प्रेमासाठी, आदरासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतो. पण विचार करा, जर तुमची स्वतःशीच मैत्री पक्की असेल, तर तुम्हाला जगाच्या मान्यतेची गरज उरेल का? जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता, तेव्हा तुमची एक वेगळी शांतता लोकांना दिसायला लागते. लोक तुमच्याकडे आकर्षित होतात, कारण त्यांना तुमच्यात एक प्रकारचा खंबीरपणा दिसतो. स्वतःला मानसिकरित्या खाली पडणं थांबवलं, की आपोआप तुमच्या आयुष्यात आनंदाचे मार्ग मोकळे होऊ लागतात. पण हे सगळं एका रात्रीत घडत नाही. एक मानसिक वर्कआउट आहे. आपण जसं शरीरासाठी व्यायाम करतो, तसंच मनाला मित्रासारखं वागवण्यासाठी सवय लावावी लागते. जेव्हा कधी मनात नकारात्मक विचार येईल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, जर माझा प्रिय मित्र या परिस्थितीत असता, तर मी त्याला इतक्या वाईट भाषेत बोललो असतो का? नाही ना. जर आपण आपल्या मित्राला धीर देऊ शकतो, तर स्वतःला का नाही? स्वतःशी संवाद साधायची पद्धत बदलली, की तुमच्या कामातलीही एकाग्रता वाढते आणि ताण कमी होतो. आज रात्री जेव्हा तुम्ही शांतपणे बसला असाल, तेव्हा स्वतःला वचन द्या, की आजपासून मी स्वतःचा सर्वात चांगला मित्र असेन. ही छोटीशी सुरुवात तुमच्या आयुष्यात केवढा बदल आणू शकते, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण सगळेच या जगात काहीतरी मोठं करण्यासाठी आलो आहोत. पण या प्रवासाची पहिली पायरी स्वतःच्या मनाला आपलंसं करणं हीच आहे. कारण जो स्वतःला जिंकतो, तो संपूर्ण जगाला जिंकण्याची ताकद ठेवतो. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर सुद्धा करा. धन्यवाद. हरे कृष्ण.